मित्रांनो, तुमचं वय 50च्या पुढे गेलं असेल आणि तुम्हाला सतत अशक्तपणा, चक्कर येणं, चालताना दम लागणं अशी समस्या जाणवत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे, जो फक्त 3 दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरात पुन्हा ताकद निर्माण होऊ शकते. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा उपाय तुमच्या घरातच असलेल्या साध्या वस्तूंमधून तयार होतो. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांचं वय जास्त असतं, पण तरीही ते खूप ताजेतवाने आणि फिट दिसतात. असाच एक अनुभव माझ्या सोबत घडला. आमच्या शेजारी राहणारे जवळपास 70 वर्षांचे आजोबा, ते रोज सकाळ संध्याकाळ खूप उत्साहात दिसायचे. ना त्यांना अशक्तपणा, ना थकवा, ना चक्कर येणं. उलट ते इतके एनर्जेटिक होते की एखाद्या 30-35 वर्षांच्या तरुणासारखे वाटायचे. मग आम्हाला प्रश्न पडला, हे नक्की काय खातात? एक दिवस आम्ही त्यांना थेट विचारलं, आजोबा, तुमच्या ताकदीचं रहस्य काय आहे? यावर त्यांनी सांगितलं, मी रोज माझ्या चपातीच्या पिठामध्ये एक खास वस्तू मिसळतो. आणि पुढे त्यांनी सांगितलं, ही गोष्ट मला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे. मी रोज ती वस्तू पिठात टाकून चपाती बनवतो आणि नियमित खातो. मित्रांनो, हे ऐकल्यानंतर आम्ही खूपच उत्सुक झालो. कारण इतक्या साध्या पद्धतीने जर ताकद मिळत असेल तर प्रत्येकाने हे जाणून घ्यायलाच हवं. मग आम्ही त्यांना विचारलं, नेमकी ती वस्तू कोणती, किती प्रमाणात टाकायची, कधी खायची? आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही थक्क झालो. कारण ही एकच वस्तू नाही, तर 6 वेगवेगळ्या पदार्थांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे. मित्रांनो, ही जी पावडर तयार होते, ती जर तुम्ही रोज फक्त 1 चमचा चपातीच्या पिठात टाकली तर शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, हाडांना मजबूती मिळते, ऊर्जा वाढते आणि काही दिवसांमध्येच शरीरात फरक जाणवू लागतो. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जर ही पावडर जास्त प्रमाणात घेतली तर फायदा होण्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतं. म्हणून योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि योग्य वेळ हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया ही पावडर बनवण्यासाठी लागणारे 6 महत्वाचे पदार्थ आणि प्रत्येक पदार्थ शरीरावर नेमकं कसं काम करतो. सर्वात पहिला पदार्थ आहे मेथीचे दाणे. मित्रांनो, मेथीचे दाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. विशेषतः ज्या लोकांना शुगरची समस्या आहे त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी ठरतात. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात. अन्न पचवण्याची क्षमता वाढवतात. म्हणून शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी मेथी महत्वाची भूमिका बजावते. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे जवस. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर सांधेदुखी कमी करण्यास मदत करतं, शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. तिसरा पदार्थ आहे तीळ. मित्रांनो, तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होतात, शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते आणि शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं. पण तिळाचं प्रमाण जास्त होऊ नये, कारण ते उष्ण असतात. चौथा पदार्थ आहे राजगिरा. हा एक पौष्टिक धान्य आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं, ऊर्जा वाढवण्यास मदत करतं आणि शरीराला ताकद देण्यासाठी उपयुक्त आहे. पाचवा पदार्थ आहे बदाम. बदामामध्ये कॅल्शियम आणि पोषक तत्व भरपूर असतात. मेंदू आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर आहे. हाडं मजबूत करण्यास देखील मदत करतं. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल हे सर्व पदार्थ किती शक्तिशाली आहे. पण सगळ्यात महत्वाचं अजून बाकी आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची प्रोसेस समजून घ्या. हे सर्व पदार्थ थेट तसेच मिक्स करून खायचे नाहीत. प्रत्येक पदार्थाची योग्य तयारी करणे गरजेचं आहे. सर्वप्रथम मेथीचे दाणे घ्या. हे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी फेकू नका.
हाच पाणी तुम्हाला चपातीच्या कणकेमध्ये वापरायचं आहे. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. आता जवस घ्या. जवस थोडे हलके भाजून घ्या. त्यानंतर त्याची चटणी किंवा पावडर बनवा. ही जवसाची चटणी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता. यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. शरीराला ताकद मिळते. आता पुढे येतो सर्वात महत्वाचा भाग. भाजलेले तीळ घ्या आणि बदाम घ्या. हे दोन्ही एकत्र करून बारीक पावडर तयार करा. ही पावडर कॅल्शियमचा खजिना आहे. हाडं मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. राजगिरा थोडा भाजून घ्या. त्याची देखील पावडर तयार करून ठेवा किंवा राजगिऱ्याचं पीठ थेट वापरू शकता. आता सर्वात महत्वाचा स्टेप. या सर्व पावडर एकत्र मिक्स करा. म्हणजे मेथी पाण्याद्वारे, जवस पावडर, तीळ प्लस बदाम पावडर, राजगिरा हे सर्व एकत्र करून एक मिश्रण तयार करा. मित्रांनो, इथेच जास्त लोक चूक करतात. तुम्हाला फक्त 1 चमचा हे मिश्रण घ्यायचं आहे आणि ते चपातीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. यापेक्षा जास्त घेतलं तर फायदा कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो. सकाळी आणि संध्याकाळी चपाती बनवताना हे मिश्रण पिठामध्ये टाका आणि त्याची चपाती बनवून खा. किमान 2 ते 3 दिवस हा प्रयोग करा. काय फायदे मिळू शकतात? तर शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल. हाडांना मजबूती मिळेल. ऊर्जा वाढवण्यास मदत होईल. चालताना येणारी कमजोरी कमी होण्यास मदत होईल. शरीरात हलकं आणि ताजेतवानं वाटू शकतं. जर तुम्ही फक्त तीळ आणि गूळ खाल्लं तरीही शरीराला ताकद मिळू शकते. मेथीची भाजी खाल्ली तरी फायदा होऊ शकतो. जवसाची चटणी नियमित खाल्ली तर शरीरात ऊर्जा टिकून राहते. मित्रांनो, कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेतली तर तिचा परिणाम उलटा होऊ शकतो. त्यामुळे प्रमाण हे खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला अशीच आरोग्यविषयक महत्वाची माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण कदाचित ही माहिती कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकते. धन्यवाद.